नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण 17 आणि 18 मार्चच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। भरपूर सारे प्रश्न आहेत, त्यामुळे मध्येच कंटाळा करू नका, त्या गोल्ड फिश सारखं करू नका। गोल्ड फिश बद्दल तुम्हाला माहिती आहे का? गोल्ड फिशचा टाइम स्पॅन जो अटेन्शन स्पॅम असतो हा फक्त 9 सेकंदाचा आहे आणि रिसेंट जपान किंवा कुठल्या तरी देशामध्ये रिसर्च पण झाला आहे, तर माणसाचा जो अटेन्शन स्पॅम आहे हा 8 सेकंदपर्यंत खाली घसरला आहे। आता ह्याचा अर्थ काय होतो की गोल्डफिश प्रत्येक 9 सेकंदानंतर तिचा पाथ चेंज करते। पाण्यामध्ये ती स्ट्रेट फक्त 9 सेकंदच जाऊ शकते, मध्येच ती डायव्हर्जन घेते। तर असं या गोल्डफिश सारखं नका करू की लगेच डायव्हर्ट होत आहे, काहीतरी खाली स्क्रोल करताना दिसलं की लगेच तिकडं गुंगला, असं करू नका। स्टेबल राहा आणि पूर्ण लेक्चर व्यवस्थितपणे बघा। डायरेक्टली मी मुद्द्याकडे येतोय। पहिला प्रश्न बघा, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDPच्या ताज्या आकडेवारीनुसार किंवा अहवालानुसार जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा? तर हे जागतिक मानव विकास निर्देशांक म्हणजे काय? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्याला तुम्ही HDI असं म्हणता। ओके, अगदी आयोगाचा मोस्ट फेवरेट मुद्दा आहे हा। आयोगाने भरपूर वेळेस याच्यावरती क्वेश्चन विचारलेत आणि जनरली ना भारताची क्रमवारी ज्या वर्षी घसरली आहे त्याच वर्षी आयोगाने क्वेश्चन विचारला आहे। तर यावर्षी तर भारताची क्रमवारी थोडीशी सुधारली आहे। यावर्षी जो युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामकडून जो अहवाल प्रकाशित झाला आहे त्याच्यामध्ये भारताचा एकूण 134वा क्रमांक लागतोय। ओके, तर भारताची एका अंकाने प्रगती झाली आहे। म्हणजे मागच्या वर्षीच्या अहवालामध्ये जो युनायटेड नेशन्सचा 2022-23 साठीचा जो अहवाल होता त्याच्यामध्ये आपण 135व्या स्थानावरती होतो। आत्ता आपली प्रगती एका स्थानाची झाली आणि आपण 134व्या स्थानावरती आलोय। ओके, हा विषय चर्चेत कुठून आला हे तर तुम्हाला समजलं असेल। मानव विकास निर्देशांक म्हणजे काय असतं? तर त्या देशात, ज्या देशाचा आपल्याला हा HDI काढायचा आहे, तर त्या देशामध्ये तिथलच्या नागरिकांचं जीवनमान कसं आहे, त्यांचं शिक्षण कसं आहे, दरडोई त्यांचं सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय योगदान आहे, आयुर्मान त्यांचं कसं आहे, असे बरेचसे पॅरामीटर हे विचारात घेऊन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा प्रकाशित केला जातो। ओके, तर भारताचा एकूण 193 देशांमध्ये 134वा क्रमांक लागलाय, एका स्थानाने आपण प्रगती केली आहे। भारताला मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये यावर्षी ठेवण्यात आले, म्हणजे मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट कॅटेगरीमध्ये आपण आहोत। ओके, म्हणजे आपण कशा डेव्हलपमेंट फेजमध्ये आहोत? तर थोडा मीडियम फेजमध्ये। ठीक आहे, आयुर्मान, शिक्षण, दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न या सर्व HDI निर्देशांकांमध्ये भारतात सुधारणा झालेली आहे असं या अहवालामध्ये सांगितलंय। त्याचबरोबर लैंगिक विषमता कमी करण्यात भारताने प्रगती दर्शवली। भारताचं जे GII मूल्य जे आहे ना, म्हणजे जेंडर इक्वॅलिटीसाठीचं जे मूल्य आहे, हे जगातील आणि दक्षिण आशियाई देशांमधल्या सरासरी देशांमध्ये सरासरी मार्कमध्ये भारताची क्रमवारी चांगली आहे। ओके, म्हणजे आपल्या देशामध्ये जी लैंगिक विषमता ही आपण कमी करत चाललोय, त्याच्यामध्ये प्रगती भारताने दर्शवली आहे असं या युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अहवालामध्ये सांगितलंय। त्याचबरोबर भारतात एक जी मोठी तफावत जी आहे ना ती पण त्यांनी दाखवली आहे। म्हणजे कसली तफावत आहे ती? तर भारतामध्ये श्रमशक्तीच्या सहभागात महिला आणि पुरुषांमध्ये एक मोठी तफावत आहे असं त्यांनी सांगितलंय। म्हणजे काय की भारतामध्ये पुरुष किती जॉबला आहेत आणि त्या तुलनेत महिला किती जॉब करतायत, तर याच्यामध्ये एक मोठा फरक आहे असं या अहवालामध्ये सांगितलंय आणि ते आपल्या आजूबाजूला बघायला सुद्धा मिळत असेल। ओके, महिला ह्या साधारण भारतातल्या 28.3% महिला ह्या कुठंतरी श्रमदान करतायत किंवा ते एफर्ट देत आहेत, श्रमशक्तीचा वापर करून, कौशल्याचा वापर करून काम करतायत। त्या तुलनेत पुरुषांचा सहभाग हा साधारण 76.1% आहे। म्हणजे दोघांमध्ये फरक खूप मोठा आहे ना। महिला जर 100 महिला आपण आजूबाजूला बघितल्या त्यापैकी लेट्स से की 28 महिला या कुठेतरी काम करतायत, 100 पुरुष आपण आजूबाजूला बघितले तर त्यापैकी अंदाजे 76 पुरुष हे काम करतायत। म्हणजे जो डिफरन्स आहे हा दोघांमधला, पुरुष आणि महिलांमधला, हा जास्त आहे। ओके, बाहेर देशांमध्ये थोडा तो कमी असतो। भारताचे शेजारील देश जर बघितले तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामनुसार श्रीलंका हा 78व्या स्थानावरती आहे, चीन 75व्या स्थानावरती आहे, भूतान 125व्या स्थानावरती आहे, बांगलादेश 129व्या स्थानावरती आहे,
नेपाळ 146व्या स्थानावरती आणि पाकिस्तान 164. तर पाकिस्तान आपल्यापेक्षा खाली आहे. ॲक्च्युली हा त्यांनी रिपोर्ट असा प्रकाशित केला की पाकिस्तानला आपल्यापेक्षा चांगलं रँक पण दिलं असतं ना तरी याच्यामध्ये काय असं वाटून घेण्यासारखं नाही आहे. ॲक्च्युली ना हे रिपोर्ट जे बनवले जातात तर आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत म्हणून आपण ह्याला जास्त क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे. पण तुम्ही जर पॅरामीटर यांचे बघितले तर ते आपल्या देशाला मॅच होत नाहीत. आपल्या देशाचा विस्तार कसा आहे भौगोलिकदृष्ट्या म्हणा किंवा आपल्या देशामध्ये कशा प्रकारचं कल्चरल इम्पॅक्ट आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना तर हे कंपॅरिझन त्यांनी डायरेक्टली त्यांच्या देशांसोबत केलेलं असतं. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की भारताची क्रमवारी कशी आहे. ओके, हॅपीनेस इंडेक्सचं पण तसंच असतं. ते त्यांच्या देशांसोबत तुलना करतात. तर तशी तुलना करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? अशी तुलना करायला पाहिजे का? तर मला तर वाटतं हे तुलना चुकीच्या पद्धतीची आहे. टॉप देश जर बघाल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये तर स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावरती आहे. त्याखालोखाल नॉर्वेचा क्रमांक लागतो आणि त्याखालोखाल आईसलँड. हे 3 देश टॉप 3 कंट्रीजमध्ये येतात. बॉटम कंट्रीजचा जर विचार केला तर 193 देशांमध्ये 193वा देश आहे तो आहे सोमालिया. 192वा देश आहे तो म्हणजे साऊथ सुदान, दक्षिण सुदान. आणि 191वा देश आहे तो म्हणजे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक. ठीक आहे, तर आय होप हे आकडे तुम्हाला लक्षात राहतील, रँक्स लक्षात राहतील. पहिले 3 तर लक्षातच ठेवा, स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आईसलँड. भारताचा क्रमांक किती आहे? आपण आहोत 134व्या स्थानावरती. आपली एका स्थानाने प्रगती झाली आहे. शेजारी आपले बघायचे, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये श्रीलंका 78व्या स्थानावरती आहे, चीन 75, भूतान 125, बांगलादेश 129व्या स्थानावरती आहे, नेपाळ 146व्या स्थानावरती आहे आणि पाकिस्तान 164व्या स्थानावरती आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. अलीकडेच खालीलपैकी कोणता देश FATF ग्रे लिस्टमधून बाहेर पडला आहे? तर FATF ग्रे लिस्टमधून बाहेर पडणारा देश आहे तो म्हणजे UAE, युनायटेड अरब एमिरेट्स. म्हणजे आता तुम्हाला वाटलं असेल की हे UAE कधी गेलं होतं FATFच्या लिस्टमध्ये. तर FATFच्या ग्रे लिस्टमध्ये 2022 पासून होतं हे UAE हा देश आणि फायनली आत्ता तो बाहेर पडला आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने UAEला मागच्या 2 वर्षांपासून ग्रे लिस्टमध्ये ठेवलं होतं, त्याला आत्ता त्यांनी ग्रे लिस्टमधून बाहेर काढलं आहे. ओके, 2022मध्ये UAEवरती बारीक नजर ठेवण्यात आली होती. मौल्यवान धातू, दगड, मालमत्ता, ह्या मनी लॉन्ड्रिंग, दहशतवादी वित्तपुरवठा अशा गोष्टींसाठी UAEला अधोरेखित करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे त्याला ग्रे लिस्टमध्ये ठेवलं होतं. फायनली त्याला ग्रे लिस्टमधून बाहेर काढलं आहे. ग्रे लिस्टमध्ये जे देश असतात ना त्यांच्यावरती थोडे इकॉनॉमिकली परिणाम होतात, जसं की IMF, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून त्यांना आर्थिक निर्बंध लादले जाऊ शकतात. म्हणजे त्यांना लोन फॅसिलिटी लवकर न देणं वगैरे, तर अशा प्रकार होतात. दुसरं होतं की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये घट होतीये, कारण त्यांच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती एक अलर्ट म्हणून लक्ष ठेवलं जातं आणि त्याचबरोबर मग व्यापारी अनसेफ स्वतःला फील करतात ना की अरे माझा पैसा दुसऱ्या कारणाला वापरला जातोय. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बहिष्कार त्या देशावरती पडू शकतो. ओके, तर हे ग्रे लिस्टमध्ये असल्याचे परिणाम. आता ह्या FATFचे 2 प्रकारच्या लिस्ट असतात. FATF म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ओके, या FATFच्या 2 लिस्ट असतात, एक ब्लॅक लिस्ट असते आणि ग्रे लिस्ट असते. ब्लॅक लिस्ट म्हणजे काय की असा देश की आता त्याच्यावरती पूर्णपणे सँक्शन्स लादले जातील, तो टेरर फंडिंग, मनी लॉन्ड्रिंग अशा प्रकारांमध्ये सापडला आहे किंवा तो पाठिंबा देणारा देश आहे आणि आता मग त्याला कुठल्याच प्रकारे जगात अर्थसहाय्य केलं जाणार नाही अशा प्रकारचा तो देश बनून जातो. ओके, एखादा देश ब्लॅकलिस्ट जर झाला तर त्याच्यावरती खूप मोठे मोठे सँक्शन्स पडतात. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, एशियन डेव्हलपमेंट बँक, इतर बँका, तर त्याच्यावरती आर्थिक निर्बंध घालतात. त्यांचं जे करन्सी आहे ही सीजसुद्धा होते. ठीक आहे, ग्रे लिस्टमध्ये असेल तर थोडेफार निर्बंध कमी असतात ब्लॅक लिस्टच्या तुलनेमध्ये. ओके, आता हा भारताचा आणि UAEच्या व्यापारामध्ये काय फरक पडणार आहे का या निर्णयामुळं की UAEला आता ग्रे लिस्टमधून बाहेर काढलं आहे. तर याच्यामुळं दोन्ही देशांमध्ये व्यापार आणखीन वाढू शकतो, कारण ग्रे लिस्टमधून बाहेर पडल्यामुळं आता UAEबद्दल आत्मविश्वास वाढतोय. परदेशातून तिथं FDIची गुंतवणूक आणखीन आकर्षित होईल. भारत आणि UAEच्या दरम्यान जे व्यापार आहे हा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. UAEची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा अजून मजबूत होऊ शकते. भारतासह त्यांचा अधिक परकीय गुंतवणूक वाढेल. असे बरेचसे फायदे हे भारत आणि UAEच्या रिलेशनमध्ये होऊ शकतात.
ओके, आता हा UAE नेमका कुठे आहे, मी एवढं त्याचं नाव घेतोय. हा UAE कुठे आहे थोडा मॅपमध्ये आपण येऊन बघू. हा आपला भारत आहे, थोडं आपण झूम करूयात. भारतामधून समजा आपल्याला समुद्रमार्गी जायचं आहे, तर कुणाला पोहायचा शौक असेल तर बघा इथं मुंबईला या आणि मुंबईपासून असं पश्चिमेकडं पोहायला सुरुवात करा. हळूहळू हळूहळू तुम्ही कसं बसं ओमानपर्यंत पोचाल. मग ओमानच्या थोडं उत्तरेकडे आला की हा UAE देश सुरू होतो. UAEची ही बॉर्डर आहे. ओके, अशी प्रॉपर स्केलनी आखल्यासारखी बॉर्डर आहे ना, तर यस हा UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट. त्याची राजधानी ही आहे अबुधाबी. हे दुबई हे शहर, ओके, हे फेमस शहर आहे ना. त्यानंतर अबुधाबी ही UAEची राजधानी आहे. UAEमध्ये ना दिरहम नावाचं करन्सी चालते, दिरहम. साधारण 28 रुपये म्हणजे एक दिरहम होतोय. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांची जी करन्सी आहे ही आपल्यापेक्षा 28 पट जास्त स्ट्रॉंग आहे किंवा 28 पट आहे. ओके, म्हणजे आपण 28 रुपये कुठं गोळा केल्यानंतर आपल्याला एक दिरहम मिळेल. ठीक आहे, तसं साधारण 83-84 रुपये काहीतरी दिल्यावरती $1 मिळतोय ना, तसंच 27 किंवा 28 रुपये दिले तर आपल्याला एक दिरहम मिळेल. ठीक आहे, तर UAEच्या आजूबाजूचे देश तुम्ही बघा इथं. हा तर ओमान दक्षिणेला आणि पसरलेला आहे. त्याचबरोबर हा एक मोठा जो भाग आहे ना, हा आहे सौदी अरेबियाचा. सौदी अरेबिया हा या देशांमधला सगळ्यात मोठा देश आहे. आता इथं UAEला ना हे जे समुद्र किनारा लाभला आहे ना, समुद्र जो लाभला आहे, मग हा जो गल्फ ऑफ ओमान आहे, त्यानंतर हा पर्शियन गल्फ, तर हे स्ट्रॅटेजिक लोकेशन खूप भारी लाभलेले आहेत. ठीक आहे, तर हा जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज त्या देशांना होतोयच. तर हे आय थिंक तुम्हाला मॅप चांगले अजून समजत असतील. बऱ्याचशा जणांच्या तुमच्या तशा कमेंट पण होत्या, म्हणून आपण अशाच पद्धतीने आता इथून पुढं मॅप घेत जाऊ. ओके, आता हे UAEला ना FATFच्या ग्रे लिस्टमधून बाहेर काढले. तर FATFबद्दल थोडंसं बघा. ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी 7 देशांनी 1989मध्ये जागतिक मानके निश्चित करून त्यांच्या अंमलबजावणीवरती लक्ष ठेवून मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा रोखण्यासाठी म्हणून स्थापन केलेली संस्था आहे. याचं हेड ऑफिस हे पॅरिसमध्ये आहे, फ्रान्स या ठिकाणी. आता याचे सदस्य देश कोणते कोणते आहेत, तर साधारण 39 सदस्य देश आहेत. तर त्याच्यापैकी काही देश इथं अमेरिका, भारत, चीन, सौदी अरेबिया, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, तर याच्यासह आणखीन 39 असे एकूण 39 देश आहेत की ज्यांनी हे FATF बनवलं आहे. ओके, या FATFचं उद्दिष्ट आहे की मनी लॉन्ड्रिंग, दहशतवादी वित्तपुरवठा, वित्तीय व्यवस्थापनाच्या अखंडतेला, इतर संबंधित धोक्यांपासून जागतिक वित्तीय प्रणालीचं संरक्षण करणं हे या FATFचं उद्दिष्ट आहे. ओके, मनी लॉन्ड्रिंग आणि वित्तपुरवठा जो दहशतवाद्यांना होतोय त्याच्यावरती रोखण्यासाठी आणि चेतावणी वगैरे जारी करण्याचं काम हे या FATFद्वारे केलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. PM सूरज पोर्टलचे पूर्ण रूप काय आहे, म्हणजे याचा फुल फॉर्म काय असं विचारलंय. PM सूरज, तर PM म्हणजे प्रधानमंत्री सामाजिक उत्थान व रोजगार आधारित जनकल्याण, हे असं याचं नाव आहे. काय नाव आहे याचं? सामाजिक उत्थान व रोजगार आधारित जनकल्याण. ठीक आहे, तर PM सूरज हे लक्षात ठेवा. हे एक राष्ट्रीय पोर्टल आहे ज्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे आणि वंचित समुदायातील साधारण 1 लाख उद्योजकांसाठी कर्ज समर्थनावरती भर देण्यात येणारी ही एक योजना असणार आहे. या पोर्टलचा वापर करून जी काही आर्थिक उत्थान करण्याची संधी या 1 लाख उद्योजकांना मिळू शकते. ओके, या PM सूरज पोर्टलचं किंवा ह्या एकूणच योजनेचा उद्देश काय असणार आहे, तर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती व इतर समाजातील इतर वंचित घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, अनुसूचित जाती, मागासवर्गीय, सफाई कर्मचारी यांसह वंचित समाजातील व्यक्तींना ही सेवा दिली जाणार आहे. हे लक्षात ठेवा. याच्यासाठी कोण इलिजिबल आहे हे आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. याचं उद्दिष्ट काय, या पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्य योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलच्या माध्यमातून होईल, म्हणजे जो कोणी ह्याला इलिजिबल असेल तर त्याला डायरेक्टली बँक खात्यावरती पैसे मिळतील. ओके, हे सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत ना या सोप्या करण्याचं काम हे या PM सूरज पोर्टलच्या माध्यमातून केलं जाईल. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली, तर ते 2 व्यक्ती आहेत, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू. तर या दोघांची आता निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली आहे. तुम्हाला माहिती असेल की यापूर्वी जे होते तर त्यांनी अरुण गोयल जे होते तर त्यांनी पदाचा राजीनामा दिलता.
निवडणूक आयुक्त या पदाचा. मग त्यामुळे हे पद रिक्त होतं. भारताच्या निवडणूक आयोगाविषयी आपण ऑलरेडी एक लेक्चर घेतलेलं आहे, ते लेक्चर तुम्ही बघा, त्यातून सगळे पॉईंट अगदी व्यवस्थितपणे क्लिअर होतील, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना फायदा होईल. फक्त हे कुणाच्या अपॉइंटमेंट केल्यात, कुणी केल्या, एवढंच एक्झामसाठी महत्त्वाचं नसतं. आयोग हा मुद्दा चर्चेत आलाय म्हणून कोर पॉलिटीमध्ये जाऊन क्वेश्चन विचाराल, त्यामुळे ती तयारी तुमची असायला पाहिजे. म्हणून ते लेक्चर नक्की बघा. सध्या आपण या न्यूजमध्येच राहू. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवड आता नवीन निवडणूक आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. आणि फायनली आपला जो त्रिसदस्यीय आयोग जो आहे, निवडणूक आयोग, ज्याच्यामध्ये 3 सदस्य आहेत, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त, तर ते आता फुलफिल झालेलं आहे, म्हणजे आयोग आता पूर्ण झाला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच मग ते इलेक्शनच्या डेट वगैरे पब्लिश झाल्या. पुढचा प्रश्न आहे, मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या ऑइल पाम प्रोसेसिंग मिलचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. मिशन पाम ऑइलच्या अंतर्गत जी पहिली आता ऑइल पाम प्रोसेसिंग मिल उद्घाटन त्याचं करण्यात आलं आहे, तर ती काही गुजरातमध्ये नाही आहे, यावेळेस महाराष्ट्रात सुद्धा नाही आहे. ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश. ओके. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशमध्ये मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या पाम ऑइल प्रोसेसिंग मिलचं उद्घाटन केलं आहे. 2021मध्ये आपण नॅशनल मिशन फॉर इडिबल ऑइल, त्याच्यामध्ये खास करून ऑइल पाम असं आपण पर्टिक्युलरली उद्दिष्टच ठेवलं होतं की देशामध्ये पाम ऑइलची पूर्णपणे लागवड करणं, कच्च्या पाम ऑइल तेलाचं उत्पादन करणं, हे आपण उद्दिष्ट ठेवलं होतं या योजनेअंतर्गत. त्याच्यासाठीचं एक पहिलं पाऊल म्हणजे अशा प्रकारची एक ऑइल पाम प्रोसेसिंग मिल ही आता अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये मिळाली आहे. ठीक आहे. एकूण 11,040 कोटी रुपयांचा या योजनेसाठी एकूण बजेट ठेवण्यात आले. या योजनेअंतर्गत ईशान्येकडील राज्य अंदमान निकोबार बेटांवरती लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 2025-26 पर्यंत पाम ऑइल क्षेत्र आणि उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ करण्याचं उद्दिष्ट याच्या अंतर्गत ठेवण्यात आले. योजनेचं नाव किंवा पाम ऑइल संदर्भाची योजना म्हणून लक्षात ठेवायचं आहे, नॅशनल मिशन फॉर इडिबल ऑइल्स. ओके. मग त्याला NMEO असं म्हटलं जातं आणि पुढं OP पण आहे, OP फॉर ऑइल पाम. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वन नेशन वन इलेक्शन उपक्रमाचा अहवाल कोणत्या समितीने राष्ट्रपतींना सादर केला? पर्याय वाचा ना, पर्याय खूप भारी आहेत, तो थोडा तुमचा मूड लाईट होऊन जाईल. रंजन गोगोई समिती, प्रकाश जावडेकर समिती, कृष्णदेवराय समिती आणि रामनाथ कोविंद समिती. तर वन नेशन वन इलेक्शन याच्यासाठी रामनाथ कोविंद समिती, जे आपले माजी राष्ट्रपती, तर ते ह्या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे रामनाथ कोविंद समितीचं नाव आहे. तर वन नेशन वन इलेक्शनचा अहवाल त्यांनी सध्याचे राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेला आहे. ओके. तर रामनाथ कोविंद समिती, हे लक्षात ठेवा. ह्या देशामध्ये ना लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका एकाच टप्प्यांमध्ये व्हाव्यात याच्यासाठीच्या ही एक समिती गठीत करण्यात आली. मग या समितीने बरेचसे रेकमेंडेशन सांगितलेत. कायद्यामध्ये बदल करावा लागणार आहे, कलमांमध्ये काही बदल आहे का, घटनेमध्ये 83च्या कलममध्ये बदल करावा लागतो, 172मध्ये बदल करावा लागतोय, तर अशा बऱ्याचशा गोष्टी या समितीने सुचवल्यात. आपण डिटेलमध्ये बघणार आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे हा प्रश्न बघा. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने वन नेशन वन इलेक्शन उपक्रमाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे. याची आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड थोडंसं समजून घेऊ. एकाच वेळी निवडणुका म्हणजे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे निवडणुकांची वारंवारता आणि त्याच्याशी संबंधित खर्च कमी करण्याच्या उद्देशाने लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याची कल्पना आहे ही. ओके. याचा अर्थ असा होत नाही की एक बटन दाबलं की तुमचं मत पंतप्रधानांना पण जाईल आणि गावातल्या आमदाराला पण जाईल, असा याचा अर्थ नाही बरं का. याला थोडं डिकोड करा, याला व्यवस्थित समजून घ्या. लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेतल्या जातील, एका टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. भारतामध्ये यापूर्वी असं झालेलं आहे. 1951, 1952 जे फर्स्ट इलेक्शनच होते ना, ते असेच झालते. लोकसभेचं इलेक्शन पण सुरू होतं सायमल्टेनियसली, प्रत्येक राज्यांमध्ये निवडणुका पण चालू होत्या. पुढं याच्यात बदल होत गेला. म्हणजे काय झालं, मग कुणाला वाटलं की राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे, सरकार पाडलं, मग असं होत गेलं ना. मग त्याच्यामुळे सगळे जे सगळ्या राज्यांमध्ये एकत्र इलेक्शन जे आधी झाले होते ते डिस्टर्ब झाले. कुणाचं सरकार 3 वर्ष टिकलं, कुणाचं 1 वर्ष टिकलं, कुणाचं 5 वर्ष टिकतंय, असं होत गेलं ना.
त्याच्यामुळं हा सिक्वेन्स बदलला आहे. नाहीतर 1951, 1957, 1962 आणि 1967 या काळातल्या सगळ्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. त्यानंतर वेळापत्रक राखता नाही आलेलं. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकात अद्याप म्हणजे जो फेररचना आहे तर ती झालेली नाही आहे. ठीक आहे. आता समितीने काय सुचवलं आहे, ही जी रामनाथ कोविंद समिती आहे त्यांनी काय सुचवलं, पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 100 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे ज्या नगरपालिका आहेत, पंचायतींच्या इलेक्शन्स आहेत, तर त्या पुढच्या 100 दिवसांमध्ये होऊ शकतात. त्याचबरोबर या सगळ्या चेंजेससाठी, या बदलांसाठी ना घटनादुरुस्तीची सुद्धा गरज आहे. समितीने घटनेच्या कलम 83 मध्ये, ज्याच्यामध्ये संसदेच्या सभागृहाचा कालावधी मेन्शन करणारं ते कलम आहे, त्याचबरोबर कलम 172 जे की राज्य विधिमंडळांचा कालावधी मेन्शन करणारं कलम आहे, याच्यामध्ये सुधारणा करण्याची शिफारस व्यक्त केली आहे. ओके. तर आता मी तुम्हाला थोडं एक काम सांगतोय, प्लीज तुम्ही आज कलम 83, कलम 172 हे कशा संदर्भात आहेत एकदा वाचा. वाचन केल्यावरती आणखीन काही गोष्टी उलगडतील, आणखीन काहीतरी इंटरेस्ट येईल की अरे हा मुद्दा कळला नाही तर आधीचं काय वाचू, पुढचं काहीतरी वाचू. तर प्लीज वाचा. आणि आणखीन एक गोष्ट करायची आहे, घटनेमध्ये ज्यावेळेस आपण चेंज करतोय, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करतोय ना, तर त्या अमेंडमेंटची प्रोसेस काय आहे, घटनादुरुस्ती पद्धत काय आहे, ही पण एकदा प्लीज वाचा. ओके. ही घटनादुरुस्ती पद्धत थोडीशी वेगळी आहे, त्याच्यामुळं प्लीज एकदा ती वाचा. ज्यांचं वाचून झाले त्यांनी रिवाईज करा. आता राज्यांसंदर्भातच्या ज्या मागण्या आहेत ना, त्याच्यानुसार समितीने घटनेत सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी राज्यांची मान्यता आवश्यक आहे. राज्यघटनेचे कलम 324 नुसार पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. कलम 325 नुसार निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून सामायिक मतदार यादी, मतदान ओळखपत्र वगैरे जारी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ओके. म्हणजे राज्यघटनेनुसारच आपल्याला असे अधिकार दिलेले आहेत. कलम आहेत 324A आणि 325. याच्यानुसार जे पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या एकाच वेळी घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे 324A नुसार. 325 नुसार जो निवडणूक आयोग आहे आणि राज्य निवडणूक आयोग आहे, हे अधिकारी एकमेकांशी सल्लामसलत करून एक सामायिक मतदान यादी, सामायिक ओळखपत्र जारी करू शकतात. अशा प्रकारची तरतूद ऑलरेडी आहेच. ठीक आहे. आता या वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूनी काय युक्तिवाद केला जातोय, म्हणजे याच्या फेवरमध्ये काय म्हटलं जातं नेमकं याच्यात, हे जर केलं वन नेशन वन इलेक्शन जर आपण लागू केलं त्याचा फायदा काय होईल, तर दरवर्षी स्वतंत्र निवडणुका घेण्याचा जो काही मोठा खर्च आहे हा कमी होईल. वारंवार होणाऱ्या निवडणुका आहेत त्याच्यामुळं वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. आचारसंहिता सारखी लागू करावी लागते. प्रशासन करण्यावरती याचा परिणाम होतोय. सामान्य माणसांवरती सुद्धा याचा परिणाम होतो ना. त्यामुळं एकाच वेळी निवडणुका घेतल्यावरती अशा समस्या निर्माण नाहीत होणार. एकाच वेळी निवडणुका घेतल्यावरती निवडणुकींच्या ड्युटीवरती सुद्धा जे तैनाती करावी लागते, मनुष्यबळ जे इकडून तिकडं स्थलांतरित करावं लागतंय किंवा त्यांना मोबिलिटी जी आहे त्या गोष्टींमध्ये सुद्धा जास्त एफर्ट द्यावे लागत आहेत. सतत निवडणुकांच्या मोडमध्ये राहण्यामुळे प्रशासनावरती लक्ष केंद्रित केलं जात नाही. आता हे सगळे मुद्दे ऑलरेडी तुम्ही फेस करत असाल, तुम्हाला हे समजत सुद्धा असणार आहे. फक्त काय आहे की आपण एक अझम्पशन करून बसतो की अरे हे वन नेशन वन इलेक्शन आलं की एकाच कुठल्या तरी पक्षाला जास्त फायदा होईल, पण तसं नाही होत. ॲक्च्युअलमध्ये बघा ना, याचा विरोध करायला आहे, युक्तिवाद जो विरोधातला आहे ना तो तसाच सांगतोय की जो पक्ष हा केंद्रात असणार आहे, सत्तेमध्ये असणार आहे, तर त्यांना जास्त याच्यात फायदा होऊ शकतो असं मत व्यक्त केलं जातं आहे. म्हणजे काय, स्थानिक समस्या दडपल्या जातील आणि केंद्रात जे काही नेतृत्व आहे हे प्रचाराला आल्यामुळं सगळ्यांना त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण मतदान करू. ओके. पण असं होतं का रिअलमध्ये? नाही ना. म्हणजे केंद्रामध्ये ज्यावेळेस आपण लोकसभांच्या निवडणुकांचं मतदान करतोय याच्या वेळेस वेगळे मुद्दे आहेत, पण ज्यावेळेस आपण स्थानिक पातळीवरती आपलं मतदान करतो तर आपल्या आजूबाजूचे प्रश्न सुटलेत का हे बघतायच ना. म्हणजे याला किती तर उदाहरण देता येतील ना की केंद्रामध्ये एक वेगळा पक्ष आहे पण राज्यांमध्ये वेगळे पक्ष आहेत, असं होतंयच ना. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. रेटिंग एजन्सी क्रिसिलनुसार कोणत्या वर्षापर्यंत भारताला उच्च मध्यम उत्पन्नाचा दर्जा प्राप्त होईल? उच्च मध्यम उत्पन्न म्हणजे अप्पर मिडल इन्कम स्टेटस.
तर भारताला 2031 पर्यंत हा स्टेटस मिळू शकतो असं क्रिसिल या एका रेटिंग एजन्सीने सांगितलंय. त्यांनी आपले GDPचे रिपोर्ट चेक केले. मग आपला सध्याचा जो GDPचा जो काही दर आहे हा यंदा 7.6% आहे, जो की 2025 आर्थिक वर्षामध्ये घटणार आहे. अंदाजे त्यांनी सांगितलंय 6.8% तो खाली येईल. पण तरीसुद्धा भारताला जर उच्च मध्यम उत्पन्न गटामध्ये यायचं आहे तर आपल्याला 2031 वर्षापर्यंत वाट बघावी लागणार आहे. ओके, कारण आता याला रिझन त्यांनी असे सांगितलेत किंवा त्यांचं ॲनालिसिस असं आहे की भारत 2025 ते 2031 या 7 आर्थिक वर्षांमध्ये 5 ट्रिलियन इकॉनॉमी क्रॉस करतोय. 7 ट्रिलियन टप्प्याच्या जवळ आपण पोहोचल अशा पद्धतीने त्यांनी ॲनालिसिस केलं आहे. या कालावधीमध्ये जर ॲव्हरेज भारताची जर ग्रोथ ही 6.7% जरी राहिली तरी त्यानुसार भारत ही जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि 2031 पर्यंत दरडोई उत्पन्न हे आपलं उच्च मध्यम उत्पन्न श्रेणीमध्ये जाईल. ओके, 2031 पर्यंत अर्थव्यवस्था ही $6.7 ट्रिलियन असणार आहे असा क्रिसिलने अंदाज व्यक्त केला आहे. भारताच्या पुढं अमेरिका आणि चीन यांची इकॉनॉमीज असणार आहे. जपान, जर्मनी हे सगळे भारताच्या खाली जातील किंवा भारत त्यांच्या वरती क्रमवारीमध्ये येणार आहे. ठीक आहे, सध्याची क्रमवारी कशी आहे तर अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत अशी क्रमवारी सध्याची आहे. ओके, याच्यावरती सुद्धा आपण एक लेक्चर घेतलंय, तुम्ही ते सर्च करून बघू शकता. जॅपनीज इकॉनॉमी जी क्रायसिस आहेत तर त्याच्याविषयी आपण स्वतंत्र लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. अलीकडेच भारतातील पहिल्या इंडोर ॲथलेटिक्स अँड ॲक्वेटिक सेंटरचे उद्घाटन कोठे झाले? त्याचं उद्घाटन कुठं झालंय तर त्याचं उद्घाटन झालंय भुवनेश्वरला, ओडिशा या ठिकाणी. ओके, रिसेंट तुम्ही बघत असाल ओडिशा हा ना इंडोर गेम ॲक्टिव्हिटीजमध्ये भरपूर पुढं चालला आहे. एकूणच सगळ्या गेम्समध्ये जरी आपण विचार केला ना तर ओडिशामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी होत आहेत. हॉकीचं तर माहेरघर ओडिशालाच म्हणून ओळखलं जातं. ओके, तर भुवनेश्वरमध्ये हे इंडोर ॲथलेटिक्स अँड ॲक्वेटिक्स सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भुवनेश्वरमध्ये कलिंगा स्टेडियममध्ये याचं उद्घाटन केलं आहे. भारतातील हे पहिलं अशा प्रकारचं सेंटर असणार आहे. याच्यासाठी 120 कोटी रुपये याच्यासाठी खर्च केले जातील. यामध्ये साधारण 10,000 चौरस मीटरचा ट्रॅक असणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन करता येईल अशा प्रकारचं हे असेल. ओडिशा रिलायन्स फाउंडेशन ॲथलेटिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरचं हे प्रशिक्षण केंद्र आहे, ज्याचा उद्देश हा देशभरामध्ये ॲथलेटिक्स विकसित करणे असा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. कोणते राज्य काश्मीरमध्ये पर्यटकांसाठी भवन बांधण्यासाठी जमीन खरेदी करणारे पहिले भारतीय राज्य ठरले? प्राऊड मोमेंट आहे आपल्यासाठी, कारण हे काम महाराष्ट्रानेच केलं आहे. महाराष्ट्राने काश्मीरमध्ये भवन बांधण्यासाठी पर्यटकांना राहण्याची सोय वगैरे व्हावी याच्यासाठी म्हणून तिथे एक जागा विकत घेतली श्रीनगरमध्ये. ॲक्च्युअल लोकेशन त्याचं कसं आहे तर जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये, जिथं एक एअरपोर्ट पण आहे, एक जवळ इचगाम नावाचं एक एअरपोर्ट आहे. तर तिथून 2.5 एकर जागेत असं हे बांधकाम केलं जाईल. त्याला महाराष्ट्र भवनच नाव दिलं जाणार आहे, जे अशा प्रकारे एखाद्या राज्याने उचललेलं पहिलंच पाऊल आहे. ओके, म्हणजे देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे जे श्रीनगरमध्ये किंवा जम्मूमध्ये जमीन विकत घेते असं भवन बांधण्यासाठी, तर ते राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र. अशाच प्रकारे एक भवन ना आपण अयोध्येमध्ये सुद्धा बांधतोय. तर अयोध्या आणि त्याचबरोबर श्रीनगर म्हणजे या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र भवन हे बांधकाम सुरू होतं आहे. याची घोषणा रिसेंटली करण्यात आली. अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख केला होता. अर्थसंकल्पीय भाषण ज्यावेळेस दिलं होतं ना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर त्यावेळेस या गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला होता. दोन्ही भवनांच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून कमीत कमी 77 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आणि ही जी जागा श्रीनगरमध्ये घेतली आहे ती साधारण 8-8.25 करोडला जमिनीचा व्यवहार झालेला आहे. जम्मू काश्मीर सरकारने ही जमीन महाराष्ट्राला हस्तांतरित केली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आज 17 आणि 18 मार्चच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघितल्यात. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. हे लेक्चर कसं वाटलंय प्लीज मला कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला मी जे 2 होमवर्क सांगितलेत हे नक्की करा. एक म्हणजे घटनादुरुस्ती प्रक्रिया कशी आहे ही अगदी डिटेलमध्ये वाचा, आणि त्यासोबतच जे कलम 83 आणि कलम 172 जे आहे संसदेच्या सभागृहांचा कालावधी, राज्य विधिमंडळाचा कालावधी या संदर्भाची ती कलम आहेत, ही सुद्धा अगदी व्यवस्थितपणे वाचा.
भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.